नमस्कार. आजच्या वेळेस येत्या नववी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 3.3 मधलं प्रश्न क्रमांक पहिला हा बघा. खालील भागाकार संश्लेषक पद्धतीने लिहा, रेषीय पद्धतीने नाही, खालील भागाकार संश्लेषक पद्धतीने रेषीय पद्धतीने करा आणि भागाकार व बाकी लिहा. ओके, तर पहिले 3 प्रश्न आपण बघितले. आता चौथा प्रश्न बघूया आपण. ह्या 2 पद्धतीने आपल्याला सोडवायचं आहे. तर चौथा प्रश्न हा आहे. 2x चौथा घात अधिक 3x घन अधिक 4x वजा 2x वर्ग भागिले x अधिक 3 ने आपल्याला भागायचं आहे. ओके, तर पहिला आपण कोणती सोडूया? संश्लेषक पद्धत. ओके, संश्लेषक पद्धतमध्ये भाज्य काय आहे? 2x चौथा घात अधिक 3x घन अधिक 4x वजा 2x वर्ग. ओके, आपण व्यवस्थित मांडणी करूया. घातांकाच्या उतरत्या क्रमानुसार 2x चौथा घात अधिक 3x घन वजा 2x वर्ग अधिक 4x आणि अधिक 0. ओके, इथे संख्या आपण घेतली. आता भाजक काय? x अधिक 3. ओके, आता आपण हे बघा, अधिक 3 आहे ना, म्हणजे 3ची विरुद्ध संख्या काय? वजा 3. ओके, वजा 3 आपल्याला ह्याला भागायचं आहे. ओके, तर आपण भागूया. वजा 3. आता याचे सगुणक रूप लिहूया. 2 3 वजा 2 4 आणि 0. ओके, आता 2 आपण जसे तसे लिहिले. वजा 3 गुणिले 2, 3 दुणे 6 म्हणजे वजा 6. वजा 6 3, वजा 6मधून 3 गेले, वजा 3 राहिले. 3 गुणिले 3 9, वजा गुणिले वजा अधिक म्हणजे अधिक 9. 9 वजा 2 7. ओके, 7 त्रिक 21 वजा 21. आता वजा 21मधून 4 गेले, वजा 17 राहिले. वजा 17 गुणिले 3 17 त्रिक 51. वजा गुणिले वजा अधिक म्हणजे अधिक 51. 51 अधिक 0 51. ओके, हे झालं 51 उत्तर आलं याचं. आता हे भागाकाराचे सहगुणक रूप. सहगुणक रूप काय? 2 वजा 3 7 वजा 17. ओके, आणि भागाकार किती आला? आता आपण एक्सच्या याच्यामध्ये लिहूया. 2 x घन वजा 3x वर्ग अधिक 7x वजा 17. ओके, आणि बाकी किती आली? 51. हे बघा, आता आपण सोडूया रेषीय पद्धतीने. ओके, हे गणित. आता गणित लिहून घेऊया. 2x चौथा घात अधिक 3x घन अधिक 4x वजा 2x वर्ग. तर 2x चौथा घात घातांकाच्या उतरत्या क्रमानुसार लिहूया. वजा 2x वर्ग अधिक 4x. ओके, वजा 2x वर्गाला इथे घेतलं. आता बघूया, ह्या एक्सच्या चौथा घाताची फोड करायची. 2x घन. आता एक्सच्या ठिकाणी काय लिहायचं आहे? हे बघा, x अधिक 3. x अधिक 3 2x घन गुणिले 3, 3 दुणे 6x घन. आता अधिक आहे म्हणजे वजा आपल्याला 6x घन घ्यायचं आहे. घन अधिक 3x घन वजा 2x वर्ग अधिक 4x. 6x घन अधिक 3x घन. हे बघा, वजा 6मधून अधिक 3 गेले, वजा 3x घन. 2x घन x अधिक 3. हे बघा, वजा 6x घनमधून अधिक 3x घन गेले म्हणजे वजा 3x घन शिल्लक राहिले. ओके, तर 2x घन x अधिक 3 वजा 3. आता x घनाची आपल्याला फोड करायची आहे. कशी ती? एक एक्सला साईड ठेवायचं आहे. ओके, कंसामध्ये एक्सच्या ठिकाणी काय लिहायचं? x अधिक 3 नेहमीसारखं. आता हे बघा, 3 गुणिले 3 9. ओके, इथं अधिक आहे, वजा आपल्याला घ्यायचं आहे. तर वजा गुणिले वजा अधिक होणार. अधिक 9x वर्ग झाला. ओके, आता पुढचं वजा 2x वर्ग अधिक 2x. आता हे जसं आहे तसं लिहायचं. 2x घन x अधिक 3
वजा 3x वर्ग x अधिक 3. आता 9x वर्ग वजा 2x वर्ग, 9मधून 2 गेले 7 राहिले, अधिक 7x वर्ग अधिक 2x. आता हे आपलं स्टेप जसे तसे लिहायचे. x अधिक 3 वजा 3x वर्ग x अधिक 3 अधिक 7. आता हे बघा, ह्याची परत फोड करायची, x गुणिले x करूया. ओके, आता एक्सच्या ठिकाणी काय लिहायचं, x अधिक 3. आता बघा 7x गुणिले 3 7 त्रिक 21x. ओके, आता 21x इथे अधिक आहे, आपल्याला वजा लिहायचं आहे. वजा 21x अधिक 2x. नाही बघा, इथे 4x आहे, इकडे पण 4x आहे, इथे पण 4x आहे. चुकून मी 2x लिहिलं, कसं लिहिलं माहीत नाही. इथे 4x आहे. ओके, 2x घन x अधिक 3 वजा 3x वर्ग x अधिक 3 अधिक 7x x अधिक 3. आता बघा वजा 21x अधिक 4x म्हणजे वजा 17x. ओके, हे आपल्याला जसं तसं लिहायचं आहे, फक्त पुढे सोडवत जायचं आहे बस. x अधिक 3 तर 17. एक्सच्या ठिकाणी आपल्याला काय घ्यायचं आहे, x अधिक 3 घ्यायचं आहे नेहमीसारखं. ओके, आता 17 त्रिक 51, वजा आपल्याला 51 घ्यायचं, पण इथे वजा चिन्ह ऑलरेडी आहे म्हणजे अधिक 51 येणार. ओके, आता याच्यापुढे तर गणित नाही यायचं. आता याच्यामध्ये कॉमन काय काढूया, x अधिक 3. x अधिक 3 आपण कॉमन काढला आणि उरलं काय, 2x घन वजा 3x वर्ग अधिक 7x वजा 17. ओके, हे झालं. आणि अधिक 51 आपण इथे बाहेर लिहिलं आहे. आता याचा भागाकार किती आला, हा बघा, भागाकार 2x घन वजा 3x वर्ग अधिक 7x वजा 17. आणि बाकी काय आली, 51 आली नेहमीसारखी. ओके, आणि हे दोन बघा, 2x घन वजा 3x वर्ग अधिक 7x वजा 17, इथे पण सेम आहे. ओके, अशा प्रकारे चौथं गणित झालेलं आहे. तर पाचवं गणित नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.